नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार आहे। दरम्यान विखेंनी आता शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे। खोटं बोल पण रेटून बोल अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी। ते उद्योगपती माझ्याकडे आले, म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे। म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, तर म्हणजे आज त्यांनी त्यांच्या कन्याच्या विजयाची चिंता करायची। त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला फार महत्त्व देत नाही, कारण त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे खोटं बोल पण रेटून बोल।